हाय, आम्ही आलो फोंडा येथे स्पाइस प्लांटेशनला. इथे जे आपले खडे मसाले असतात ना, त्यांचे झाडं आहेत. जसं की तमालपत्र, लवंग, दालचिनी वगैरे यांचे सगळे असे या गार्डनमध्ये प्लांटेशन केलेलं आहे त्या सगळ्या झाडांचं. मग काही ते आतमध्येच हॉटेल होतं स्पाइस गार्डनमध्ये, आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण करणार होतो. त्यानंतर आम्ही आतमध्ये जे सगळं जंगल दिसतंय ना, हे सगळे झाडं आहेत स्पाइसचे, आणि ते बघणार होतो. तर मग इथे आमचं छान असं स्वागत केलं. व्हिडिओ काढायचा राहिला. आणि इथे जेवण वगैरे झाल्यानंतर हे जे सर आहे त्यांनी आम्हाला पूर्ण गाईड केलं, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन दिली. आता काजू फेणी कशी बनवली जातेत ना, याचा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, मी पुढे शेअर करते आहे. ते सुपारीच्या पानांवरती आम्ही जे जेवण केलं ना, त्याची ही झाडं आहेत. तेच आम्हाला सर सांगत होते की सुपारीच्या पानांवरती जे तुम्ही जेवण केलं, हे तीच झाडं आहेत. त्या सुपारीच्या पानांपासून प्लेट्स वगैरे इथे गोव्यामध्ये बनवल्या जातात आणि त्यावरती जेवण वगैरे दिलं जातं. और वही बात पाइप से होके दूसरे के खाने वाले मटके में कलेक्ट हो जाती है ड्रॉप बाय ड्रॉप। तो एक डिस्टिलेशन और जो पहला लिक्विड हमें मिलता है उसको उर्राक कहा जाता है, जिसमें 10% अल्कोहल होता है। वही उर्राक वापस फेरी बनाने के लिए इस्तेमाल होता है। तो इस मटके में आधा भरा जाएगा उर्राक, और बाकी का आधा मटका फर्मेंटेड जूस से भरा जाएगा, जो फर्मेंटेशन के लिए रख दिया जाएगा। दोनों मिक्स हो जाएंगे, सेम प्रोसेस वापस रिपीट हो जाएगा। और दूसरा जो डिस्टिल लिक्विड छोटे मटके में कलेक्ट होता है डिस्टिलेशन प्रोसेस के बाद, उसको कहते हैं काजू फेनी, जो आप लोगों ने सबने टेस्ट की। इसमें 40 to 45% अल्कोहल होता है। तो इसे अगर आप कम मात्रा में पीते हो डायरेक्टली, तो ये दवाई की तरह काम करती है, सर्दी, खांसी, जुकाम, पेट दर्द के लिए। लेकिन अगर इसे ज़्यादा मात्रा में पीते हो तो ये दारू की तरह काम करेगी। लेकिन ये डायरेक्ट आप ज़्यादा मात्रा में नहीं पी सकते, इसको आप पानी या सोडा के साथ मिला के पीना है। जितनी भी आप क्वांटिटी में काजू फेनी लेते हो, यानी 30 या 40 ml से ज़्यादा, उसका डबल आपको पानी या सोडा मिला के पीना है। अगर डायरेक्ट पिएंगे तो आपको बहुत ज़्यादा चढ़ेगी, आपको चक्कर भी आ सकता है, या फिर आपका पेट भी खराब हो सकता है। स्पाइस प्लांटेशन बघून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो फाउंटेन हिल्सला. गोव्यातील रंगीबिरंगी घरं हे कशी आहे ते सगळं आम्हाला दाखवण्यात आलं. आम्ही ते फोटो वगैरे काढले. संध्याकाळ झाली होती. जितके बघता आले तितके आम्ही सगळे फाउंटेन हिल्सच्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरलो. असो बरेचसे रील वगैरे सगळं काढलं आणि छान वाटत होतं. काही घरांसमोर फोटो वगैरे काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही नाही काढले तिथे. पण बरेचसे असे ठिकाणं होते तिथे आम्ही फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओज वगैरे पण घेतले. असंही फाउंटेन हिल्सच्या गल्ल्या छान होत्या, आवडल्या मला. आणि आम्ही रील्स वगैरे पण बनवल्या जिथे अलाउड आहे तिथे, बरं का. आणि फोटोज वगैरे पण काढून घेतले. आणि बघा हे किती सुंदर वाटतं आहे ना, मस्त असं. आम्ही इथे माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळ्या अशा रील्स वगैरे आमचं काढण्याचं काम चालू होतं. मस्त वाटतं असं हे फाउंटेन हिल्सला आल्यावर. इथे मग मी पण ट्राय केला एक छोटंसं रील, पण पुन्हा रिटेक घेतला कारण आजूबाजूला सगळी माणसं होती. मग काय, हे बघा हे सगळी अशी मोठी मोठी घरं आहेत आणि ज्यावरती लिहिलेलं पण आहे की नॉट अलाउड फोटो वगैरे. आणि मग काय आमच्या मैत्रिणी वगैरे आम्ही सगळ्या पुन्हा जे टूर गाईड आहेत त्यांच्या मागे मागे आम्ही पुन्हा जायला निघालो. आणि इथे हे मस्त वेगवेगळे असे बंगलो आम्हाला बघायला मिळाले. आणि मग काय, चला तर आजचा हा छानसा असा व्लॉग मी माझ्या सुंदर याने एंड करते. बघा तुम्ही बघू शकता. आणि गोव्याला तुम्ही आलेले आहेत का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गोव्यात आल्यानंतर तुम्ही काय काय बघितलं, काय नाही बघितलं हे नक्की सांगा. मला ऐकायला आवडेल, कमेंट्स बघायला आवडतील तुमच्या. आणि मग काय, हे असे
आम्ही इथेच थांबलो होतो बऱ्याच वेळ. मग रील्स वगैरे काढल्या आणि मग मी पण माझे एक रिटेक घेऊन फायनली जमली. चला मी लॉग इथे सेंड करते. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. ओके बाय.